जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कटात सहभागी असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलंय। या भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट पुलवामाच्या त्राल परिसरामध्ये रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। या हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश ए मोहम्मदचा दहशतवादी कमरानने तयार केला असा पोलिसांना संशय आहे। दरम्यान NIAची टीमही हल्ला झाला त्या ठिकाणी दाखल झाली असून घटनेचा तपशीलवार आढावा घेण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। पुलवामाच्या घटनास्थळावरून सध्या ही अपडेट मिळते। तर ही मोठी अपडेट आहे। काश्मीरमधून पुलवामामधून 10 जणांना 10 संशयितांना या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। NIAची टीम देखील काश्मीरमध्ये दाखल झालेली आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या या हल्ल्यानंतर पुलवामामध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या हल्ल्यानंतर आता धरपकड सुरू झालेली असून कालच्या दिवसामध्ये 10 संशयितांना या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। आत्ताची दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहताय ती दृश्य आहेत नवी दिल्लीमधली। नवी दिल्लीमध्ये कुठल्याही क्षणी आता सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीची ही दृश्य आहेत। 2 ठिकाणी खरं तर आता मोठ्या घडामोडी घडतायत। नवी दिल्लीमध्ये ही बैठक सुरू आहे, तर पुलवामामध्ये आता संशयितांची धरपकड सुरू झालेली आहे। आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे सध्या पुलवामामधून आपल्याबरोबर जोडल्या गेलेला आहे। सोनाली, काय माहिती मिळते, काय अपडेट आहे, किती जणांना ताब्यात घेतलंय? काल दिल्लीमध्ये झालेल्या CCSच्या बैठकीनंतर आणि राजनाथ सिंह यांनी श्रीनगरला भेट दिल्यानंतर पुलवामामधील कारवाईंना वेग आलेला आहे। वेगवेगळ्या घटनांना त्या ठिकाणी वेग आलेला आहे। जर आपण पाहिलं तर काल NIAची टीम त्या ठिकाणी गेली होती, त्यांचा तपास त्या ठिकाणी सुरू होता। आज जी माहिती मिळते त्यानुसार जम्मू ते श्रीनगर हा जो नॅशनल हायवे 1 जो आहे तो सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचा 4 किलोमीटरचा परिसर जो आहे तो मनुष्यविरहित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जर आपण काल पाहिलं तर लेटपुरा जो भाग आहे ज्या ठिकाणी हा अपघात झाला, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी आपल्या सैनिकांवर हल्ला चढवला, त्या ठिकाणी 8 ते 10 तरुणांना जे आहे ते लष्कराने ताब्यात घेतलेले आहे। त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्याचबरोबर आज दिल्लीतही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। जर दिल्लीमध्ये 11 वाजता सर्वपक्षीय बैठक जी आहे ती होणार आहे, यामध्ये काही धोरणात्मक निर्णय जो आहे तो होऊ शकतो। राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच लष्कराला, जे पाकिस्तान समर्थक नेते आहे त्यांची जी सिक्युरिटी आपण त्यांना देतो, प्रायव्हेट सिक्युरिटी देतो, त्याबद्दलची आढावा पुन्हा घेतला जाणार आहे। त्याबद्दलचा आढावा पुन्हा एकदा घेतला जाणार आहे, रिव्ह्यू केला जाणार आहे आणि त्याचबरोबर लष्कराला पूर्णपणे अधिकार दिल्याचं कालच जाहीर झालेलं आहे। त्यामुळे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे पुलवामामध्ये काही तपासाअंतर्गत आणखी काही माहिती हाती लागते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये सरकार जे आहे ते धोरणात्मक काय निर्णय घेते ते पाहावं लागेल। आपल्याला जे माहिती आहे की सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। सोनाली, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या माहिती